नमस्कार, सुहानीत किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोकणातील प्रसिद्ध सर्वांच्या घरी बनले जाणारे घावणं आणि बटाट्याची गोडी भाजी किंवा तुम्ही त्याला पिवळी भाजी सुद्धा बोलू शकता। तर अप्रतिम चवीचे हे घावणे तयार होतात। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला सर्वात प्रथम भाजी तयार करून घ्यायची आहे, पिवळी बटाट्याची भाजी। तर त्यासाठी इथे मी 5 बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत। तर बॉईल करताना इथे मी कुकरमध्येच बॉईल करून घेतलेले आहेत। तर कुकरच्या 3 ते 4 शिट्या काढून घेतल्यात आणि आपले बटाटे छान असे इथे बॉईल करून घेतलेले आहेत। तर बटाटे बॉईल करून घेतल्यानंतर थंड झालेत आणि आता हे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत। वरचं जे आवरण आहे ते काढून घ्यायचं। तर इथे मी सर्व बटाटे सोलून घेतलेत। आता अशा पद्धतीने हातानेच इथे मी मॅश करून घेते, कारण बटाटा छान असा शिजलेला आहे, अजिबात त्याला दाबायची गरज नाही आहे। तर इथे पाहताय तुम्ही व्यवस्थित असे आपल्या हातानेच हे मॅश होत आहेत। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये 1 मोठा चम्मचभर तेल घालून घेतले। तेल छान गरम झाले। आता यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे व्यवस्थित छान असे फुलून घ्यायचं आणि त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची। कढीपत्त्याची पाने घातल्यानंतर यामध्ये कमी तिखटवाली हिरवी मिरची घातलेली आहे। 2 हिरव्या मिरच्या इथे मी उभ्या कट करून घातलेल्या आहेत। आता यामध्ये पाव चम्मचभर हळद घातली आहे आणि हे व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचं। छान असं परतून घेतलंय तेलामध्ये। आता यामध्ये बटाटा आपण जो बॉईल करून घेतलेला आहे, उकडलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा। बटाटा घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि चम्मचने हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। खरंच ही बटाट्याची भाजी आणि घावणे अप्रतिम चवीचे लागतात। तर काही वेळा असेच घावणे आणि कोरा चहा किंवा दुधाचा चहा सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता, एवढे चवीला छान लागतात हे घावणे। तर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतले आणि हे व्यवस्थित परतला छान असं परतून घेतलं। आता यावरती मी झाकण ठेवते अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आणि एक वाफ काढून घेतलेली आहे। वाफ काढल्यानंतर इथे परतला छान असं एकजीव करून घेतलं। इथे पाहताय आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। भाजी एका साईडला ठेवूया आणि आपल्याला घावणे तयार करायचे आहेत। त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेते। तर तांदळाचं पीठ कसं बनवायचं, तर हे तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि फॅन खाली व्यवस्थित वाळवून घ्यायचे आणि नंतर घरघंटीमधून दळून आणायचे आहेत। तर दळून आणताना कसे आणायचे, तर थोडं सरसरीत दळून आणायचं, म्हणजे घावणे छान होतात। तर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून यामध्ये व्यवस्थित असं हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर त्याआधी इथे मी चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये घातलेलं आहे आणि इथे मी पाणी घालून घेतलंय। तर बॅटर आपलं थोडंसं घट्ट वाटत असेल तर यामध्ये पाणी घालून हे बॅटर सैलसर ठेवायचं आहे। तर इथे मी परतला अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण बॅटरची कन्सिस्टन्सी पाहायची आणि त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं। थोडंसं सैलसरच घावण्याचं बॅटर ठेवायचं, म्हणजे घावणे पातळ होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। तर हे व्यवस्थित असं पेल्याने हे व्यवस्थित असं बॅटर एकजीव करून घेतलं। इथे पाहताय आता गॅसवरती कावील गरम करायला ठेवलंय। कावील छान गरम झालेला आहे। तेल लावून घ्यायचं। तर इथे मी ब्रशने तेल लावून घेते। जर तुमच्याकडे केलीचं सोप असेल तर त्याने सुद्धा तुम्ही तेल लावून घेऊ शकता। आता गॅसचा फ्लेम मी हाय ठेवलेला आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे पेल्याने इथे मी बॅटर सर्व घालून घेतलंय, म्हणजे घावणं घालून घेतलंय। आता यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे। अगदी अर्धा सेकंदासाठी झाकण ठेवलेलं होतं। झाकण काढून घेतलंय आणि इथे पाहताय तुम्ही बाजूने कड्या मोकळ्या झालेल्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हा घावणं पलटी करून घ्यायचा आहे। पलटी केल्यानंतर दुसऱ्या बाजूने
व्यवस्थित असं शेकून घ्यायचं. तर इथे आपलं छान असं घावणं तयार झालेलं आहे. तर इथे मी एका चाळणीवरती घावणं काढून घेतलेलं आहे, म्हणजे वाफ आहे घावण्याची ती निघून जाईल. अशा पद्धतीने चाळणीवरती घावणे काढून ठेवायचे. आता दुसरा सुद्धा घावणं आपल्याला करून घ्यायचं आहे. तर कावीलला तेल लावून घेतलं. गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा. घावणं घालताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि त्यानंतर गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे. तर घावणं इथे मी घालून घेतलंय. तर इथे पेला घेतलेला आहे आणि पेल्याने इथे मी घावणं घालून घेतलंय. आता यावरती झाकण ठेवायचं अर्ध्या सेकंदासाठी आणि झाकण काढून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं घावणं आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे आणि शेकून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचा. तर ह्या बाजूने सुद्धा छान असा हा घावणा शेकून घ्यायचा. तर इथे पाहताय तुम्ही छान असा आपला हा घावणा तयार झालेला आहे. खरंच खूप छान होतात आणि मस्त असे पांढरे शुभ्र हे घावणे आपले तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने हे घावणे फोल्ड करून ठेवायचं, घडी मारून ठेवायचे. तर इथे पाहताय तुम्ही घावण्याला जाळी तर सुंदर आलेली आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी 4 ते 5 घावणे तयार केव्हा फस्त होतील ते सुद्धा कळणार नाही, एवढेच चवीला भन्नाट लागतात हे घावणे. आणि पातळ सुद्धा आपले हे घावणे झालेले आहेत. इथे पाहताय तुम्ही खरंच खूप छान होतात हे घावणे. तर इथे मी बटाट्याची पिवळी भाजी आणि घावणे बनवलेले आहेत. जर तुम्हाला बटाट्याची पिवळी भाजी बनवायची नसेल तर तुम्ही चहासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही नारळाच्या चटणीसोबत सुद्धा हे घावणे खाऊ शकता. अप्रतिम चवीचे होतात. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. थोडीफार आवडली असेल तर खरंच लाईक करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.